नमस्कार. निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमाअंतर्गत आज आपण पाहणार आहोत इयत्ता 5वी नंबर ऑपरेशन्स अर्थात संख्यांवरील क्रिया. यामध्ये आपण आज पहिला स्तर अभ्यासणार आहोत. काय आहे पहिला स्तर? तर 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करता येत नाही. इयत्ता 5वी पर्यंत आलेल्या मुलाला हा स्तर प्राप्त नसण्यामागे तेथील परिस्थितीनुसार अनेक कारणं असू शकतात. आपल्या वर्गातील मुले या स्तरात राहण्यामागे काय कारणं आहेत याचा अभ्यास करून आपण उपाययोजना करणार आहोत. मुलांना गप्पा मारायला खूप आवडतात. आपण या स्तरातील मुलांसोबत गणिताच्या गप्पा मारायच्या. म्हणजे कशा? तर बघा, याप्रमाणे मुलं आपल्यासोबत बोलत असतात, त्यावेळी त्यांच्याशी संवाद साधायचा. काल माझ्या आईने मला एकच लाडू दिला होता, पण मी आणखी एक लाडू ताईकडून घेतला आणि खाल्ला. असे मी काल 2 लाडू खाल्ले. असा हळूहळू संवाद साधताना मुलांना देखील मूर्त वस्तू मोजण्याची संधी द्यायची. मुलांना गोष्टी खूप आवडतात. मग आपण या मुलांना गणिताच्या गोष्टी सांगितल्या तर याचा नक्कीच फायदा होतो. गोष्ट सांगताना आपण मुलांच्या आवडीच्या वस्तूंचा उल्लेख करायचा. मुलांना काय आवडतं? प्राणी, पक्षी, गाड्या, खाऊ, पऱ्या, जादू अशा गोष्टी आपण आपल्या कथेत वापरायच्या. गोष्ट सांगताना प्रत्यक्ष चित्रे, वस्तू दाखवायच्या, मुलांना मोजायला द्यायच्या. म्हणजे बघा, आपण मुलांना अशी गोष्ट सांगायची. बरं का मुलांनो, एकदा काय झालं, एक जादूची बाग होती. त्या बागेत 2 पांढरे शुभ्र ससे राहत होते. त्या दोघांची की नाही खूप दोस्ती होती. एके दिवशी ते 2 ससे बागेत खेळत होते आणि तितक्यात त्यांच्यासारखाच दिसणारा एक पांढरा शुभ्र ससा अचानक प्रकट झाला. तर मग मला सांगा बरं, आता त्या बागेत किती ससे झाले? मुलं मोजून सहजपणे याचं उत्तर देतात. आपण अजून एक उदाहरण पाहूया. शाळेला दिवाळीची सुट्टी लागली होती आणि राजू आपल्या मामासोबत पतंग उडवायला गेला होता. राजूचा लाल रंगाचा पतंग आकाशात उंच उंच उडत होता. तेवढ्यात आकाशात निळ्या रंगाचा आणखी एक पतंग दिसू लागला. मग आता आकाशात किती पतंग झाले? या प्रकारच्या गोष्टी सांगून त्यामध्ये गणित आणायचे. मुलांना मोजायला लावायचे. म्हणजे बेरीज सोपी जाते. अशाच प्रकारे छोटी छोटी गाणी घ्यावीत, ज्यातून मुलांना बेरजेची क्रिया करता येईल. उदाहरणार्थ, बागेत होती एक चिमणी, गात होती गोड गाणी, तिकडून आली दुसरी चिमणी, किती झाल्या सांग राणी. बागेत होत्या 2 चिमण्या, होत्या गोड गात गाणी, तिकडून आली दुसरी चिमणी, किती झाल्या सांग राणी. प्रत्येक वेळी एक एक चिमणी वाढवत जायचे. मुलांना मोजायला सांगायचे. गाणं म्हणत असताना मूर्त वस्तूंचा प्रत्यक्ष वापर करायचा. मुलांना मोजायला लावायचे. आपण एकत्र करतो आणि मोजतो, म्हणजेच बेरीज करतो, हे मुलांच्या लक्षात आणून द्यायचे. तोंडी कृतीसोबत पाटीवर, वहीवर लेखी सराव घ्यायचा. बेरजेचे चिन्ह दाखवून सराव घ्यायचा. मूर्त वस्तू मोजून आडव्या मांडणीमध्ये आणि उभ्या मांडणीमध्ये उदाहरण कसे मांडायचे याचा सराव घ्यायचा. या पद्धतीने गाणी, गोष्टी, गप्पांमधून मुलांना आपण सहज पुढच्या स्तरावर नेऊ शकतो. धन्यवाद. नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो. निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमाअंतर्गत इयत्ता 5वी विषय गणित संख्यांवरील क्रियामध्ये स्तर क्रमांक 1 आहे 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तू वापरून बेरीज करता येत नाही. विद्यार्थ्यांना जर 0 ते 4 संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करता येत नसेल तर त्याची कारणं जाणून घेणं महत्त्वाचं आहे. बेरीज करता येत नसेल तर त्याची कारणं शैक्षणिक, मानसिक,
सामाजिक किंवा शारीरिक पातळीवर असू शकतात. कारणे पुढीलप्रमाणे. नंबर 1, स्मरणशक्ती कमी असणे, आकडे लक्षात न राहणे. नंबर 2, तर्कशक्ती कमी असणे. यामध्ये संख्यांमधील संबंध समजून घेता न येणे. नंबर 3, बरोबर मार्गदर्शन न मिळणे, म्हणजेच योग्य पद्धतीने शिकवले न गेल्यास मूलभूत गोष्टी समजत नाही. नंबर 4, सरावाचा अभाव. नियमित सराव न केल्यामुळे सुद्धा आत्मविश्वास कमी होतो आणि गणिताविषयी, आकडेविषयी भीती वाटू लागते आणि मग गणित हा विषय कठीण अशी प्रवृत्ती वाढीस लागू शकते. शारीरिक अडचणी. यामध्ये आकडे दिसत नसल्यामुळे चुकतात आणि हाताने लिहिण्यास सुद्धा अडचण असू शकते. तर या सगळ्या अडचणींवर काय उपाय असू शकतो ते सुद्धा आपण बघूयात. नंबर 1, आवडत्या वस्तूंचा वापर करून बेरीज शिकवणे. मणी, चिंचोके, गोट्या, फुले या वस्तू त्यांच्यासमोर ठेवायच्या आणि त्यांना त्या मोजायला सांगायच्या. नंबर 2, चित्र किंवा फ्लॅश कार्ड. आकड्यांची चित्र, फळं, प्राणी, खेळणी यासारख्या वस्तू त्यांच्यासमोर ठेवून बेरीज शिकवता येते. नंबर 3, खेळ आधारित शिक्षण. यामध्ये सापशिडी, संख्यांची उडी म्हणजे जम्पिंग ऑन नंबर लाईन, मोबाईल ॲप्स, कार्ड गेम्स सुद्धा वापरून आपल्याला बेरीज शिकवता येते. नंबर 4, कथा व कल्पनांचा वापर करणे. उदाहरणार्थ, राहुलकडे 2 चॉकलेट्स होती, मी त्याला अजून 2 चॉकलेट्स दिले, तर त्याच्याकडे एकूण किती झाले? अशा पद्धतीने बेरीज शिकवता येईल. नंबर 5, हळूहळू अंक पद्धतीकडे. प्रत्यक्ष वस्तू मोजून सुरुवात केल्यानंतर हळूहळू अंकांची बेरीज आपण शिकवू शकतो. हातांच्या बोटांचा किंवा रेषा मारणे या पद्धतीचा सुद्धा आपण यामध्ये वापर करू शकतो. वस्तूंचा वापर करून बेरीज शिकताना मुलांना मज्जा आली पाहिजे. मुलांना प्रत्यक्ष कृती करायला सांगायची, ओरडायचं नाही. वस्तू मोजताना त्यांना मजा आली तरच विद्यार्थी लगेच बेरीज शिकतात. अशा प्रकारे आपण मूर्त वस्तूंचा वापर, समस्येवर उपाय शोधून बेरीज शिकवू शकतो. या सर्व कृतीमुळे विद्यार्थी पुढील स्तरावर नेण्यास आपल्याला नक्कीच मदत होईल. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार. निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम अंतर्गत आज आपण इयत्ता 5वीच्या संख्यांवरील क्रिया यावर आधारित पहिला स्तर विद्यार्थ्यांना 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करता येत नाही या स्तरावरील विद्यार्थ्यांना आपण कशा प्रकारे मार्गदर्शन करणार हे पाहणार आहोत. मित्रांनो, इयत्ता 5वीपर्यंत या स्तरावर विद्यार्थी कमी असतात, पण ते असण्याची शक्यता नाकारता येत नाही. गणित अत्यंत प्रात्यक्षिक पद्धतीने शिकवू शकला जाणारा, दैनंदिन जीवनात अत्याधिक वापरला जाणारा असा विषय आहे. तो विद्यार्थ्यांपर्यंत खूप रंजकतेने पोहोचवला जाऊ शकतो. इयत्ता 3री ते 5वी म्हणजे प्रिपरेटरी स्टेज मित्रांनो. यामध्ये असलेले विद्यार्थी अत्यंत जिज्ञासू आणि जलद शिकणारे असतात. त्यात जर वस्तूंचा वापर आणि कृतींचा समावेश असेल तर अध्ययन अगदी जलद होते. पाहूया तर, मी संतोष नाटीकर आपणासाठी घेऊन आलोय काही छोट्या कृती ज्या आपल्या मुलांना प्रभावीपणे 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंच्या रूपात बेरीज करायला शिकवेल. गणितीय संकल्पना शिकवण्यापूर्वी आपल्याला पूर्वज्ञानाचा वापर आणि ते योग्य असल्याची शहानिशा करावी लागते. बेरीज या संकल्पनेसाठी पूर्वज्ञान म्हणजे संख्या ओळखता येणे, मूर्त आणि अमूर्त स्वरूपात संख्यांची ओळख असणे. तर सर्वप्रथम आपण पाहूया की ही ओळख कशी करून घेऊया.
किंवा ज्या विद्यार्थ्यांना आपण ही संकल्पना शिकवतो त्यांना संख्याज्ञान आहे किंवा नाही हे पाहणे. जर विद्यार्थी अजूनही पूर्वज्ञानावर नसेल तर त्यापूर्वी आपण त्याचे पूर्वज्ञान जागृत करायला हवे. तर पूर्वज्ञान तपासणीसाठी एक छोटी कृती आपण या ठिकाणी घेणार आहोत. विद्यार्थ्यांना काही वस्तू देऊन आपण त्यांच्याकडून ते मोजून घेणार आहोत. एकदम सामान्य कृती आहे. त्यासाठी आपण मुलाखत किंवा प्रात्यक्षिक या तंत्रांचा वापर करूया. जसे, विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, आज तुमच्यासाठी काही वस्तू आणलेल्या आहेत आणि त्या तुमच्या समोर ठेवल्या आहेत. तर किती आहेत बरं या वस्तू, तुम्ही मला सांगाल का? या अशा प्रश्नावर विद्यार्थी वस्तू मोजू लागतात आणि अचूक वस्तू मोजल्यावरच, वस्तूंची संख्या सांगितल्यावरच आपण पुढे बेरजेसाठी जाऊया. पूर्वज्ञान अचूक असल्यानंतर आपण विलंब न करता बेरजेसाठी जाऊ शकतो. तर 0 ते 4 या संख्यांच्या मूर्त स्वरूपात बेरीज करण्यासाठी आपण विद्यार्थ्यांसोबत सर्वप्रथम खाली बसूया. खाली जमिनीवर बसून फरशीवर 3 गोळे काढूया. 3 गोळे काढल्यानंतर पहिल्या 2 गोळ्यांमध्ये आपण बेरजेचं चिन्ह देऊन दुसऱ्या गोळ्यानंतर आपण बरोबरचं चिन्ह देतो, जसं आपल्याला माहिती आहे. पहिल्या गोलामध्ये आपण काही ठोकळे ठेवूया. नंतर दुसऱ्या गोळ्यामध्ये काही ठोकळे ठेवूया. नंतर दोन्हीच्या मध्ये असलेले अधिक चिन्ह विद्यार्थ्यांना दाखवून देऊया. आता विद्यार्थ्याला दोन्ही गोलातले ठोकळे वेगवेगळ्या पद्धतीने मोजून दाखवायला सांगू. विद्यार्थ्याकडून पहिल्या गोलामध्ये 2 ठोकळे आहेत आणि दुसऱ्या गोलामध्ये 1 ठोकळा आहे असे उत्तर अपेक्षित आहे. आपले आकडे बदलू शकतात. त्यानंतर म्हणजे सगळे मिळून एकूण असे त्याला समजावून सगळे ठोकळे आपण स्वतः उचलून तिसऱ्या गोलामध्ये ठेवू आणि विद्यार्थ्याला तिसऱ्या गोलातले ठोकळे मोजायला सांगूया. तिसऱ्या गोलातील सर्व ठोकळे मोजल्यावर विद्यार्थी 2 आणि 1 मिळून 3 झाले हे स्पष्टपणे सांगतो आणि अशा प्रकारे विद्यार्थ्यांना मूर्त स्वरूपात बेरीज ही संकल्पना अवगत होऊ शकते. धन्यवाद. नमस्कार. निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमांतर्गत आपण इयत्ता 5वी विषय गणित अध्ययन स्तर क्रमांक 1 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करता येत नाही. शिक्षक बंधू भगिनींनो, इयत्ता 5वीतील विद्यार्थी या स्तरावर असणे यासाठी अनेक कारणे असू शकतात. विद्यार्थी आजारी असणे, परप्रांतीय विद्यार्थ्यांच्या गैरहजर असण्याचे प्रमाण जास्त असणे, त्याचप्रमाणे वयानुरूप दाखल विद्यार्थी, अंकांचे आकार लक्षात न राहणे अशी अनेक वेगवेगळी कारणे असू शकतात. आपण जर का या सर्व विद्यार्थ्यांचे कृतीयुक्त अध्यापन घेतले तर नक्कीच पुढच्या स्तरापर्यंत आपण पोहोचू शकतो. आता आपण विविध कृती पाहणार आहोत, पण त्यापूर्वी आपण पुन्हा एकदा संख्या चिन्हांची ओळख घेऊया. हे आहे 1, 2, 3, 4 आणि 0. तर या संख्यांपासून आपण बेरीज घेणार आहोत. माझ्याकडे ह्या काही बॉटल आहेत. आता यांची आपण बेरीज करूया. प्रथम मी घेतली 1 बॉटल, त्याच्यात मी मिळवल्या 2 बॉटल, अशा झाल्या एकूण 3 बॉटल. आता बेरीज चिन्हासाठी आपण हे चिन्ह वापरणार आहोत आणि बरोबरचं हे चिन्ह वापरणार आहोत. आता आपण काही फुले घेतलीत आणि त्याद्वारे बेरीज ही क्रिया करणार आहोत. हे मी 1 फूल घेतलेलं आहे, त्यानंतर हे अधिकचं चिन्ह टाकलेलं आहे आणि आता मी 3 फुलं घेतलेली आहेत.
त्यानंतर एकूण किती झाले यासाठी मी हे बरोबरचं चिन्ह लावलेलं आहे आणि एकूण फुलं झालेली आहेत 1, 2, 3 आणि 4. म्हणून मी इकडे 4 फुलं लावणार आहे. 1, 2, 3 आणि 4. अशा प्रकारे बेरीज ही संकल्पना विद्यार्थ्यांना कळून येते, कारण मुलं प्रत्यक्ष ही फुलं बोटाने मोजू शकतात. आणखीन आपण एक कृती घेणार आहोत. यामध्ये मी काही पेन आणलेले आहेत. हे छान वेगवेगळ्या रंगाचे पेन आहेत. आता हे 2 आणि 2 पेन मिळून किती होत आहेत, तर मी त्यासाठी पेन एकत्र केले आणि आता आपण ते मोजूया. 1, 2, 3 आणि 4. अशा प्रकारे हे 4 पेन झालेले आहेत. आता एक आपण आणखी छोटीशी कृती घेतोय. मी हे पेन 2 पेन घेतलेले आहेत आणि यामध्ये मी 0 पेन मिळवलेले आहेत. तर आता किती झाले, तर 0 म्हणजे मी काहीच मिळवलेलं नाही. त्यामुळे हे 2चे 2च पेन राहिले. की 0 मिळवणे म्हणजे काहीच न मिळवणे, म्हणजे जी मूळ संख्या घेतलेली आहे तीच उत्तर म्हणून येईल. ही संकल्पना याद्वारे आपल्याला स्पष्ट करता येते. अशा विविध प्रकारे कृतीयुक्त अध्यापन जर का आपण विद्यार्थ्यांचे घेतले तर विद्यार्थ्यांचा आनंद, शिक्षण या दोन्ही गोष्टी मिळतील आणि 1 ते 4 अंकांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करता येणे या अध्ययन स्तरावरून विद्यार्थी पुढच्या अध्ययन स्तराकडे निश्चितच जाईल. धन्यवाद. सर्व शिक्षकांना माझा सस्नेह नमस्कार. इयत्ता 5वीच्या गणित विषयाअंतर्गत निपुण महाराष्ट्र 0 ते 4 संख्यांची बेरीज. खरं तर 0 ते 50 या संख्यांची ओळख, त्यांचा सराव, दृढीकरण झाल्यानंतर पुढची प्रक्रिया येते संख्यांची बेरीज. या अंतर्गत पहिली प्रक्रिया आहे बेरीज. या क्रियेमध्ये बेरीज म्हणजे मिळवणे, एकत्र करणे, जोडणे ही संकल्पना स्पष्ट केल्यानंतर आपण विविध मूर्त वस्तूंचा वापर करून त्यांना बेरीज समजावून सांगणार आहोत. आता हे पाहूया. ही आहेत 3 केळी. मोजूया. 1, 2, 3. यात मी आणखीन 1 केळ मिळवली. आता किती झाली मोजूया. 1, 2, 3, 4. बरोबर 1 अधिक 3 बरोबर 4 केळी. आणखीन एका उदाहरणाद्वारे आपण समजून घेऊया. तुमच्याकडे आहेत 2 टोमॅटो. तुमच्या मित्राने तुम्हाला आणखी 2 टोमॅटो दिले. आता किती झाले पाहूया. 2 अधिक 2. चला मोजूया. 1, 2, 3 आणि 4. मोजताना आपण सुरुवातीपासून सुरुवात करूया. 1, 2, 3 आणि 4. शाब्बास. म्हणजे मिळवणे, बेरीज ही संकल्पना तुम्हाला आणखी समजली असेल. आता हे पाहूया. या कागदाला मी 1 चिमटा लावलेला आहे. यानंतर मी आणखीन 1 चिमटा घेते आणि या कागदाला लावते. आता किती चिमटे झाले पहा. 1, 2. बरोबर. म्हणजे 1 अधिक 1 बरोबर 2. अशा पद्धतीने विविध मूर्त वस्तूंचा वापर करून आपण बेरीज ही संकल्पना दृढ करू शकतो. आणखीन बघूया. 0 अधिक 4. 0 म्हणजे काहीच नाही. ही ओळख आपण विद्यार्थ्यांना दिलेली आहे. 0 म्हणजे काहीच नाही. आता बघा, हे माझ्याकडे 4 पेन आहेत. मोजूया. 1, 2, 3, 4. 4 मध्ये 0 मिळवले. 0 म्हणजे काहीच नाही. म्हणजे माझ्याकडे आता किती झाले. 1, 2, 3 आणि 4. बरोबर 4 अधिक 0 बरोबर 4. आणखीन एक उदाहरण घेऊया. हे माझ्याकडे 3 कंगवे आहेत. मोजूया आपण. 1, 2 आणि 3. या 3 मध्ये हा 1 कंगवा मिळवला. आता किती झाले. चला मोजूया. 1, 2, 3, 4. म्हणजे 3 अधिक 1 बरोबर 4. वारंवार सराव आणि उजळणीनंतर आपण ह्या संकल्पना दृढ केलेल्या आहेत. आता आपण विद्यार्थ्यांना याची मांडणी सुद्धा सांगणार आहोत. या बेरजेची मांडणी उभ्या पद्धतीने होते. पहा. 1 अधिक 1 बरोबर 2. 1 चेंडू 1. आणखीन 1 चेंडू 1 आणि 1 किती झाले. 2 चेंडू. 1, 2. ही आहे उभी मांडणी. याच उदाहरणांची आणखी आपल्याला आडवी मांडणी सुद्धा करता येते. चला पाहूया आडवी मांडणी. तेच उदाहरण.
1 अधिक 1 बरोबर 2. ही आहे आडवी मांडणी. असाच आणखी आपण सराव घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना आडव्या मांडणीची गणितं देता येतात. पहा, 2 अधिक 2 बरोबर 4. 2 अधिक 2 उत्तर आले 4. आणखीन एक सरावाचं उदाहरण पाहूया. 3 अधिक 0 बरोबर 3. आणखीन एक उदाहरण पाहूया. 1 अधिक 3 बरोबर 4. अशा प्रकारे विविध वस्तूंद्वारे आपण ही मांडणी आणि बेरीज समजावून सांगू शकतो आणि पुढचा स्तर गाठू शकतो. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.